जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती, चंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा परिषद या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव संच सुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत. PDF स्वरूपात नोट सुद्धा उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर क्लास लावायला गेला तर 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी केली जाते. परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती ह्या शाळेमार्फत तुम्हाला हे क्लास फ्री करता येणार आहेत. बघा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेल्या सराव चाचणी तुम्हाला सोडवता येतील. आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज तुम्हाला टेलिग्रामला बघता येईल. बघा, हे नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल म्हणलं भाषा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बघा, आमच्या भाषा विषय वैशिष्ट्य असे आहेत की जवाहर नवोदय उतारे एकूण 200 वरून अधिक PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे 200 वरून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे 50 वरून अधिक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध आहेत. चला, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 107 मध्ये मी वैष्णवी सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 107. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 107 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 हून अधिक उतार्यांचा अभ्यास करून व 200 वरून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. बघा, उतारा क्रमांक 107 तुमच्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी दिला जात आहे. ते तुम्ही उतारा वाचून घ्या. चला, उतारा वाचून झाला. आय विल रीड किंवा माझं वाचून झालं असं चॅट करा. प्रशांत रीड म्हणतोय, कृष्णा रीड म्हणतोय. चला, मी तुम्हाला वाचून दाखवते. उतारा क्रमांक 107. अलीकडचे माझ्या आईचे एक काका आम्हाला भेटायला आले. ते एक निवृत्त कर्नल आहेत आणि काहीसे निसर्गवादी आहेत. ते आणि मी पक्ष्यांबद्दल बोलत होतो आणि त्यांनी मला एक विलक्षण गोष्ट सांगितली. कोलकात्यामध्ये त्यांच्या बागेत एक कुरण असून त्यांच्या एका बाजूस उंच झाडे आहेत. या झाडाच्या सावलीमध्ये ना गवत उगवणार ना फुले, म्हणून काकांनी ती तोडून टाकायचे ठरवले. यांपैकी एका झाडावर एका कावळ्याच्या जोडीने घरटे बांधले होते. हे कोणालाच माहीत नव्हते. जेव्हा फांद्या जमिनीवर कोसळल्या तेव्हा घरट्याचे आणि अंड्याचे तुकडे तुकडे झाले. आपल्याला हानीबद्दल आक्रोश करण्यात समाधान न मानता आई बाबा कावळ्यांनी सूड घोषित केला. त्यानंतर आठवडे जेव्हा जेव्हा कुणीही बागेत दिसायचे तेव्हा तेव्हा कावळे चोचीने त्यांना पंजांनी हल्ला चढवायचे. छोट्या काळ्या लढाऊ विमानाप्रमाणे ते झेप घ्यायचे आणि कधी कधी रक्तही काढायचे. बघा, उत्तर क्रमांक 107 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला. निसर्गवादी
असल्या कारणाने निवेदकाचे काका पर्याय ए झाडे तोडून टाकत होते. पर्याय बी कावळ्यांकडून झोडपले गेले. पर्याय सी बागेत फुले उगवू देत नव्हते. पर्याय डी कावळ्यांविषयी बोलत होते. बघा बघा प्रश्न पहिला, निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका पर्याय ए झाडे तोडून टाकत होते. पर्याय बी कावळ्याकडून झोडपले गेले. पर्याय सी बागेत फुले उगवू देत नव्हते. पर्याय डी कावळ्यांविषयी बोलत होते. चला याचं उत्तर चॅट बॉक्समध्ये टाका. कृष्णा डी उत्तर देतोय. चला उत्तर टाका. प्रशांत, प्रदीप, सृष्टी, सोनूने डी उत्तर देते. प्रशांत डी उत्तर देतोय. चला बघा प्रश्न पहिला, निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका पर्याय ए झाडे तोडून टाकत होते. पर्याय बी कावळ्यांकडून झोडपले गेले. पर्याय सी बागेत फुले उगवू देत नव्हते. पर्याय डी कावळ्यांविषयी बोलत होते. बघा ते झाडे तोडून टाकत होते परंतु ते झाडाविषयी बोलत नव्हते. ते कावळ्यांकडून झोडपले गेले होते का रे? नाही. बघा सी बागेत फुले उगवू देत नव्हते. ते उगवू देत नव्हते, फुले उगत नव्हते. बघा डी कावळ्यांविषयी बोलत होते. बघा कावळ्यांविषयी बोलत होते ते आपल्या इथं पूर्ण उतारा कावळ्याबद्दलच आहे. बघा आपण दुसऱ्याचे नुकसान केले तर आपले सुद्धा नुकसानच होणार. बघा ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर टाकले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अनुष्का डी उत्तर देते. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, बनवलेले याचा समानार्थी शब्द उतार्यातून निवडा. प्रश्न दुसरा, बनवलेले याचा समानार्थी शब्द उतार्यातून निवडा. पर्याय ए तोडले. पर्याय बी कोसळले. पर्याय सी बांधले. पर्याय डी केले. बघा प्रश्न दुसरा, बनवले याचा समानार्थी शब्द उतार्यातून निवडा. पर्याय ए तोडले. पर्याय बी कोसळले. पर्याय सी बांधले. पर्याय डी केले. कृष्णा दुसऱ्याचं डी उत्तर देतोय. सोनूने सी उत्तर देते. प्रशांत सी उत्तर देतोय. चला उत्तर टाका. ओम, अनुष्का सी उत्तर देते. चला बघूया. बघा प्रश्न दुसरा, बनवले याचा समानार्थी शब्द उतार्यातून निवडा. पर्याय ए तोडले. पर्याय बी कोसळले. पर्याय सी बांधले. पर्याय डी केले. बघा ह्याच्यासाठी आपल्याला समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्ध अशुद्ध शब्दसमूहाबद्दल, वाक्प्रचार हे आपले पाठ असणे अत्यंत आवश्यक आहे. बघा प्रश्न दुसरा, बनवले याचा समानार्थी शब्द आहे बांधले. तोडले तर होऊ शकत नाही ना, ते बनवले होते म्हणून. ते कोसळले सुद्धा नव्हते, आपण केले सुद्धा नव्हते त्यांनी काही, त्यांनी बांधले होते ते घरटे. बघा हे त्यांनी काय म्हणले, उतर आलेला शब्द आपल्याला कोसळले, तोडले, केले हे शब्द आलेले नाही उत्तरात. बघा बांधले उत्तरात शब्द सुद्धा आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, काकांनी झाडे तोडायचे ठरवले कारण पर्याय ए झुडपांना वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता. पर्याय बी
कावळे त्रासदायक होते. पर्याय सी ते निसर्गवादी होते. पर्याय डी ती फारच वाढली होती. बघा प्रश्न तिसरा, काकांनी झाडे तोडायचे ठरवले कारण. पर्याय ए झुडपांना वाढायला पुरेसा पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता. बी कावळे त्रासदायक होते. सी ते निसर्गवादी होते. डी ती फारच वाढली होती. सोनूने प्रश्न तिसऱ्याचं ए उत्तर देते. प्रशांत ए उत्तर देतोय. बघा सोनूने म्हणतात चौथ्या व पाच वळीतील उत्तरे. कृष्णा ए उत्तर देतोय. अनुष्का ए उत्तर देते. चला आपण बघूया. बघा प्रश्न तिसरा, काकांनी झाडे तोडायचे ठरवले कारण. बघा आपले सोनू म्हणजे आपण चौथ्या व पाचव्या ओळीत उत्तर यायचं. बघा या झाडांच्या सावलीमध्ये ना गवत उगवणार ना फुले, म्हणून काकांनी ती तोडून टाकायचे ठरवले. बघा आपण एक झाड तोडलं तर आपण 2 झाडं लावली पाहिजे, नाहीतर त्याने आपलेच नुकसान होते. बघा ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए झुडपांना वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता. ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलंय त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न चौथा, कावळ्यांची तुलना केली. पर्याय ए फुलांशी आणि झाडांशी. पर्याय बी लढाऊ विमानांशी. पर्याय सी बाबा आणि आईशी. पर्याय डी चोच आणि पंजांशी. बघा प्रश्न चौथा, कावळ्यांची तुलना केली. पर्याय ए फुलांशी आणि झाडांशी. बी लढाऊ विमानांशी. सी बाबा आणि आईशी. डी चोच आणि पंजांशी. कृष्णा डी उत्तर देतोय. सोनूने बी उत्तर देते. बघा आपल्याला एकदा ओळ सापडली तर उत्तर सापडतं. चला बघा आपण दुसऱ्यांना त्रास दिला तर तोच त्रास आपल्याला सुद्धा भेटतो. प्रशांत डी उत्तर देतोय. अनुष्का बी उत्तर देते. चला बघूया. खूप विद्यार्थ्यांचा गोंधळ झालाय. चला बघूया. प्रश्न चौथा, कावळ्यांची तुलना केली. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लढाऊ विमानांशी. ही लिहिलेले छोट्याशा काळ्या लढाऊ विमानांप्रमाणे ते झेप घ्यायचे आणि कधी कधी रक्तही काढायचे. बघा ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर टाकले त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पाचवा, आक्रमण या अर्थाचा उत्तरातील शब्द आहे. प्रश्न पाचवा, आक्रमण या अर्थाचा उत्तरातील शब्द आहे. पर्याय ए तोडणे. पर्याय बी तुकडे तुकडे. पर्याय सी हल्ला. पर्याय डी आक्रोश. बघा आजकालच्या काळात झाडं खूपच तोडतात, त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमी भासते. म्हणून आपण एक झाड तोडलं तर 2 झाड लावले पाहिजे.
प्रशांत सी उत्तर देतोय, कृष्णा सी उत्तर देतोय, सोनूने सी उत्तर देत आहे. प्रशांत म्हणतोय खालून 8वा शब्द. अनुष्का सी उत्तर देते खालून दुसऱ्या ओळीत हल्ला. चला बघूया. प्रश्न 5वा. आक्रमण या अर्थाचा उत्तरातील शब्द आहे. आक्रमण या अर्थाचा उत्तरातील शब्द आहे. पर्याय ए तोडणे, पर्याय बी तुकडे तुकडे, पर्याय सी हल्ला, पर्याय डी आक्रोश. बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हल्ला हे योग्य उत्तर आहे. बघा चला इथं उतारा क्रमांक 107 संपलेला आहे. धन्यवाद. चला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेले लिंक तुम्हाला सोडवता येतील. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या मित्रपरिवारांना व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज तुम्हाला टेलिग्रामला बघता येईल. आणि आमचे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमस्ती या शाळेमार्फत नवोदय, शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल हे क्लास आपल्याला इथे या यूट्यूब चॅनलवर फ्री बघता येणार आहे. चला तर काही भेटूया 7 वाजता. चला थँक्यू.